इथे मेडिकल कॉलेज मंजूर झालं आणि इथलं मेडिकल कॉलेज दुसरीकडे नेलं असं जर झालं असेल तरी पुरावा सादर करावा, मी राजकारण सोडून देतो। एक तर ह्याला काही समजत नसेल किंवा परत खोटं बोलत असेल, त्यामुळे गैरसमज नको। एका रुग्णावरती अनेक शस्त्रक्रिया झालेल्या नाही आहेत, एका रुग्णावरती अनेक उपचार झालेले आहेत। उलट प्रत्येक कामामध्ये अडथळा आणायचा, खोटारडेपणा करायचा आणि मी म्हटल्यासारखं नौटंकी करायची, त्याला अर्थ नाही। वास्तव दाखवा, कागद दाखवा, केलेले काम जे आहे ते दाखवा, मग बोलू आपण। हा विरोधक जो आहे तो खोटारडा आहे। इथे मेडिकल कॉलेज मंजूर झालं आणि इथलं मेडिकल कॉलेज दुसरीकडे नेलं असं जर झालं असेल तरी पुरावा सादर करावा, मी राजकारण सोडून देतो। खोटारडा आहे, एकदम एक नंबरचं खोटारडा आहे, त्यापेक्षा जास्त काय बोलायचं। प्रश्न विचारा तुम्ही, त्याचं उत्तर देऊ ना। दादा त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास 18 कोटी रुपयांचा जो सरकारची मदत आहे ते केंद्राकडून घेतली आणि स्पेसिफिकली 2013 मध्ये 16 रुग्णांवर 138 शस्त्रक्रिया, तर 2014 मध्ये एक विषय घेऊ, 16 रुग्णांवर 138 शस्त्रक्रिया। आता आपण समजून घ्या, एक विषय, 16 रुग्णांवरती किती? 138 शस्त्रक्रिया। 138 शस्त्रक्रिया। मी तुम्हाला कागद देतो। पद्धत कशी असते? उपचार, शस्त्रक्रिया हा शब्द वापरला जात नसतो। मी समजा किडनीच्या आजारचा पेशंट आहे, मला डायलिसिस लागतं, मला जर समजा 2 दिवसाला डायलिसिस लागत असेल आणि माझे समजा 10 डायलिसिस झाले तर माझ्यावरती 10 शस्त्रक्रिया झाल्या म्हणायच्या का? मी पेशंट एक आहे परंतु मला डायलिसिस लागतं। नेफ्रोलॉजी त्याला म्हणतात। नेफ्रोलॉजीमध्ये डायलिसिस जो आजार आहे त्याला जो उपचार केला जातो, प्रत्येक डायलिसिस हा वेगळा उपचार आहे। मी आज एक डायलिसिस केलं, एक उपचार झाला, 2 दिवसांनी केलं, दुसरा उपचार झाला, 1 आठवड्याने केलं, तिसरा उपचार झाला। एका पेशंटवरती अनेक वेळेस, कधी कधी 10-10, 20-20 वेळेस, तुम्हाला माहिती आहे डायलिसिस आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या जिल्हा रुग्णालयात देखील केलं जातं। एका रुग्णावरती किती वेळेस केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे। एक तर ह्याला काही समजत नसेल किंवा परत खोटं बोलत असेल, त्यामुळे गैरसमज नको। एका रुग्णावरती अनेक शस्त्रक्रिया झालेल्या नाही आहेत, एका रुग्णावरती अनेक उपचार झालेले आहेत। हा विषय आपल्याला समजला? स्पष्ट आहे ना? उपचार आणि शस्त्रक्रियामध्ये फरक आहे। एका व्यक्तीवरती 50 शस्त्रक्रिया झाल्या असं होऊ शकत नाही, परंतु एका व्यक्तीवरती 50 डायलिसिस त्याचा जीव वाचवण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतात आणि आपण ते करतो। मी बार्शीमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, यांनी जो आपला प्रतिस्पर्धी आहे, आपण त्याला भाड म्हणतो ना, त्याचं जर काही खरोखर काम असेल तर त्यांनी लेखी द्यावं की मी अमुक अमुक काम केलं। एक उदाहरण देतो मी, केंद्र सरकारशी संबंधित साधं उदाहरण आहे, तुम्ही सगळेजण मान्य कराल की 2014 मध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे तुळजापूरला आले होते, विधानसभेच्या प्रचारासाठी आले होते आणि त्यांनी भाषण करताना निम्मा वेळ त्यांनी आवर्जून काय सांगितलं? त्यांनी हे सांगितलं की मी आईचं तुळजापूर जे आहे हे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणार आहे। मी तुळजापूर रेल्वेच्या नकाशावरती आणणार आहे। रेल्वेच्या नकाशावरती आलं की मोठ्या प्रमाणात इथे भाविक येतील आणि भाविक आले की इथलं अर्थकारण बदलेल। विकास करत असताना स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं, या अनुषंगाने मी इथे काम करेन असं मोदी साहेबांनी 14 मध्ये सांगितलं होतं। 2019 मध्ये त्यांनी भूमिपूजन केलं। तुम्हाला आठवत असेल तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि ठरलं असं होतं की निम्मे पैसे केंद्राचे आणि निम्मे राज्याचे। नंतर ठाकरे सरकार आलं। मी वारंवार पाठपुरावा करत होतो की राज्य सरकारने आपला हिस्सा द्यावा, परंतु राज्य सरकारने शेवटपर्यंत हिस्सा दिला नाही। राज्य सरकारच्या मागे लागलो। परिवहन मंत्री अनिल परब साहेबांवरती मी हक्कभंग विधानसभेमध्ये मांडला, तरी देखील आई तुळजाभवानीच्या तुळजापूरला रेल्वे यावी म्हणून ठाकरे सरकारने 50% राज्य सरकारच्या हिस्सातले 1 रुपयासुद्धा दिले नाही। ते पैसे दिले असते तर कदाचित रेल्वेचं काम सुरू झालं असतं, रेल्वे आपल्यापर्यंत आली असती। आता माझा प्रश्न काय आहे की खासदार म्हणून केंद्र सरकारशी संबंधित विषय आहे, ठाकरे सरकार होतं, राज्य सरकारचा रुपया मिळाला नाही, या खासदाराने स्वतःचं सरकार असताना राज्यात 1 रुपयासुद्धा जो मिळाला नाही या बाबतीत काय काम केलं? द्यावं, लेखी द्यावं।
किती बैठका लावल्या, ठाकरे साहेबांकडे किती वेळेस जाऊन भेटून विनंती केली, ते राज्य सरकारचे पैसे द्या म्हणून ठाकरे सरकारनं किती पत्र दिली, मांडव ना वास्तव. खोटं बोलण्यापेक्षा काम केलं असेल तर त्याचे पुरावे द्यावे, मग बोलू ना आपण. काही करायचं नाही, उलट प्रत्येक कामामध्ये अडथळा आणायचा, खोटारडेपणा करायचा आणि मी म्हटल्यासारखं नौटंकी करायची, त्याला अर्थ नाही. वास्तव दाखवा, कागद दाखवा, केलेले काम जे आहे ते दाखवा, मग बोलू आपण ना. नाही, मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे, मनोज जरांगे पाटलांनी जे काम केलं ते अद्वितीय आहे. प्रचंड काम केले, त्याबद्दल अभिमान आहे, त्यांचे मनापासून आभार आहे. जो काही त्या दिवशी घडलेला विषय होता, तो जे शब्द वापरले गेले होते तेवढ्यापुरता मर्यादित होता. आरक्षणाच्या बाबतीत, मराठा आरक्षणाच्या बाबतीत अगदी सुरुवातीपासून प्रामाणिकपणे सातत्याने जे लागेल ते करण्याचा माझ्याकडनं प्रयत्नच नाही, मी केलेला आहे. आणि त्या बाबतीमध्ये कुठेही मी थोडंही मागे हटलेलो नाही आहे. मी तर म्हणेन की प्रामाणिकपणे मी जे काम केलेलं आहे, सांगण्याची मला म्हणजे पद्धत नाही आहे. मी तशी सांगायची माझी नेहमीची भावना नसते, परंतु एखाद्याला माहिती घ्यायची असेल, काही लोक मुद्दाम भडकवण्याचं काम करत आहेत. एखाद्या युवकाला वाटत असेल की माझ्याकडनं जर काही काम कमी झालं किंवा मराठा आरक्षणाच्या बाबतीत मी कुठे मागे राहिलो, तर माझं आव्हान आहे, तुम्ही समक्ष येऊन मला भेटा. मला जाहीर मी केलेलं काम सांगायला आवडत नाही, परंतु तुम्ही जर मला जरा तुम्ही खाजगीत मला भेटला तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देईन. जरांगे पाटलांच्या कामाच्या बाबतीमध्ये कौतुकच आहे, अभिमानच आहे, त्या बाबतीत काही दुमत नाही आहे. शब्दप्रयोग त्या दिवशी जो झाला होता त्या बाबतीमध्ये मात्र मी व्यथित झालो. तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर माझी भावना जी आहे ती माझ्या चेहऱ्यावरनं आणि शब्दांवरनं स्पष्ट दिसते. त्यामध्ये कोणाचा अनादर बिलकुल नव्हता, हे मला आवर्जून सांगायचं आपल्याला.